नमस्कार मित्रांनो, आज आपण जी माहिती घेऊन आलो ती म्हणजे तुकाराम मुंढे यांनी चालू केलेल्या कारवाईच्या धडक्या संदर्भात। या संबंधी मंत्री छगन भुजबळ यांनी काय सांगितलं आणि त्या आता पुढील प्रक्रिया काय असणार आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी छापे पडणार, त्याचबरोबर आता जो भेसळयुक्त जो माल असतो त्याच्या संबंधी काय तुकाराम मुंढे यांनी काय काय भूमिका घेतली आणि यामुळे जर भेसळ करणाऱ्यांना आता कशा पद्धतीने चपराक बसलेला आहे ही संपूर्ण माहिती आणि यामध्ये जे मंत्री आहेत जे आपण बघितलं तर छगन भुजबळ यांनी कशा पद्धतीने तुकाराम मुंढे यांना सपोर्ट केलेला आहे किंवा काय म्हटलं आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच माहिती आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत असतो। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तुकाराम मुंढेकडून सुरू असलेल्या कारवाई संबंधी प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी काय उत्तर दिलं आता आपण बघूया। आपल्या धडाडीच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधलेले सनदी अधिकारी जर आपण बघितलं, तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारताच आपलं काम दाखवून दिलंय आणि जर आपण बघितलं तर राज्यात सर्वांकडून तुकाराम मुंढेंचं कौतुक हे करण्यात येत आहे। अशातच बघितलं तर काल तुकाराम मुंढेंनी पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिन्याभरापासून त्यांच्या विभागाने केलेल्या कारवाईची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तसेच जर आपण बघितलं तर यामुळे गुटखा तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादकापासून ते विक्रेता आणि ग्राहकांवर सुद्धा मकोका लावण्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यांना पुन्हा एकदा गुटखा विक्रेते आणि मेडिकल क्षेत्रातील काळे धंद्यावाले जे धाबे दणालेले होते त्यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ते बघूया। राज्याच्या अन्न व प्रशासन मंत्री छगन भुजबळ यांनी तुकाराम मुंढेंकडून सुरू असलेल्या कारवाई संदर्भात प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी कारवाईचे स्वागत करत तुकाराम मुंढेंचंही त्यांनी कौतुक केलेलं आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी तुकाराम मुंढेंना पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। अशातच जर बघितलं तर तुकाराम मुंढे यांनी धडक कारवाई करत असतील तर चांगली गोष्ट असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटलेले आहे, कारण त्यांनी सांगितले की अन्न आहे, दूध आहे, खायचे पदार्थ आहेत, या सगळ्यात भेसळ सर्रास होते हे सगळ्यांना माहीत आहे। मी स्वतः फोन करून त्यांना असं सांगितले की असे मंत्री छगन भुजबळ म्हणतात की दुधामध्ये भेसळ होतात, कसले कसले केमिकल त्यात टाकले जातात, त्यामुळे किडण्यांचे जे रोग असतात ते वाढण्याची शक्यता असतात, म्हणून लोकांचे भविष्य उद्ध्वस्त होत असतात। तुम्ही यावर जास्त जोर द्या, जेवढी कडक कारवाई करता येईल तेवढी करा अशी माहिती भुजबळांनी यांनी दिलेली आहे। अन्न धान्य औषधी यामध्ये भेसळ करणाऱ्यांना मकोका लावायचा असेल तर लावलाच पाहिजे, कारण तुम्हाला माहिती असतानाही तुम्ही खोट्या औषधातून लोकांचे जीव घेता, म्हणून आवश्यक कारवाई करा असे सुद्धा सांगितलेले आहे। छगन भुजबळ यांनी सांगितले आहे ठराविक मेडिकलमधून औषध घेण्याची सक्ती। पूर्वी कसं व्हायचं की आपण ह्या दवाखान्यात गेलो की त्या दवाखान्यात तिथून मेडिकलमधून औषध घ्यायची सक्ती होती, यावर तुकाराम मुंढे यांनी काय म्हटलं आपण बघूया। दरम्यान तुकाराम मुंढे यांनी गुटखा तंबाखूजन्य पदार्थासह हॉटेल व्यावसायिकांना दूध भेसळीवर कारवाईचा धडाका लावल्यानंतर मेडिकल दुकानदारांनाही आता इशारा देण्यात आलेला आहे। रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना औषध असो किंवा वैद्यकीय साहित्य असो रुग्णालयाच्या आत असणाऱ्या अधिकृत फार्मसी किंवा मेडिकलमधून खरेदी करण्याची सक्ती करणाऱ्या रुग्णालयांना अन्न व प्रशासन विभागाने आता दणका दिलेला आहे। रुग्णालयाच्या फार्मसीमधूनच खरेदी करणे बंधनकारक नाही, औषध कुठून खरेदी करायची ही ज्याचे त्याचे वैयक्तिक आणि नातेवाईकांचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण आदेश NDF आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेला आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचा सुद्धा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिलेला आहे। आपण बघू शकतो की तुकाराम मुंढे यांनी जेव्हापासून अन्न व प्रशासन विभागामध्ये त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी धडक आणि जे आपण बघितलं तर लोकांच्या जीवांसोबत खेळणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया राबवलेली आहे आणि भेसळयुक्त मालांवर त्यांनी डायरेक्ट छापे मारून बऱ्याचशा ठिकाणी आपण बघू शकतो की त्यांना कडक अशी कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। तर तुम्हाला सुद्धा तुकाराम मुंढे यांची जर जी कारवाई चालू आहे ती आवडली असल्यास आपल्या चॅनलवर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा। धन्यवाद।